नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. आज आपण फक्त 2 बटाटे वापरून भरपूर अशी कुरकुरीत अशी शेव बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आपण इथे फक्त 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 बटाटे यांचा वापर करून आपण कुरकुरीत अशी शेव मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. सर्वात अगोदर आपण हे 1 वाटी ज्वारीचं पीठ गाळणीने गाळून घेणार आहोत. त्यामध्ये जर काही कोंडा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि आपली शेव छान प्रकारे तयार होईल. या पद्धतीने आपण ज्वारीचं पीठ गाळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडासा ओवा टाकून घेणार आहे. तो हातावर क्रश करून त्यामध्ये टाकायचा आहे. 1 चमचाभर तेल त्यामध्ये टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ, 1 चमचा बेडगी मिरची आणि अर्धा चमचा हळद त्यामध्ये टाकायची आहे. यामुळे शेवला चव आणि कलरही खूप छान येतो. आता त्यामध्ये आपण 2 उकडलेले बटाटे टाकून घेणार आहोत. आपल्याला ही दोन्ही बटाटे किसणीने चांगल्या प्रकारे किसून घ्यायचे आहे. यामध्ये त्या बटाट्याची गाठ वगैरे राहायला नको. या पद्धतीने आपले दोन्ही बटाटे किसून घेणार आहोत. दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत. आता आपल्याला मी इथे बिलकुलही पाण्याचा वापर करणार नाही आहे. म्हणजे आवश्यक असेल तर आपण इथे पाणी टाकू शकतो, पण सर्वात अगोदर पाणी न टाकता आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मला थोडंसं पाण्याची आवश्यकता वाटली. मी इथे पोह्याचा 1 चमचा भरून पाण्याचा वापर करून इथे पीठ व्यवस्थितरित्या मळून घेतलेलं आहे. फक्त पोह्याचा 1 चमचाभरच पाणी मला इथे लागलेलं आहे. जास्त पाणी नाही लागलेलं. याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. या पद्धतीमध्ये आपला शेवसाठी पीठ मळून झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता या पद्धतीत. आता आपण शेव करण्याची तयारी करून घेऊ. इथे मी शेव करण्यासाठी ही चकली घेतलेली आहे. तुम्ही यापेक्षा मोठी ही चकली घेऊ शकता. मी मीडियम साईजमध्ये शेव करणार आहे. तुम्ही या ज्वारीच्या पिठापासून आणि 2 बटाटे वापरून ही शेव नक्की ट्राय करा. खूप छान होते आणि खुसखुशीत होते. खूपच छान लागते. आपल्याला ही चहासोबत स्नॅक म्हणूनही आपल्याला ही शेव वापरता येते. खूप छान अशी चव येते. या पद्धतीने आपण शेवचं पात्र भरून घेणार आहोत. आता आपण शेव करायला घेऊ. मी एकीकडे तेल तापायलाही ठेवलेलं होतं. आपण डायरेक्ट शेव तेलामध्ये सोडणार आहोत. या पद्धतीने आपल्याला 2 मिनिट लागतात ही एक शेवचं तयार व्हायला. मीडियम आचेवर आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे. या पद्धतीने आता आपण ही शेव काढून घेऊ. आपली शेव तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे तळल्या गेलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. या पद्धतीने आपण इथे सर्व शेव तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बरीच आपण शेव तळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 बटाटे वापरून आपली बरीच अशी शेव तयार झालेली आहे. दोन बटाटे आणि 1च वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे मी इथे. त्यामध्येच आपली भरपूर अशी शेव तयार झालेली आहे. इथे मी तुम्हाला शेव तोडूनही दाखवते. किती खुसखुशीत अशी शेव तयार झालेली आहे. हाताने सहज तुटले जाते. इतके कुरकुरीत आणि
शेव तयार झालेली आहे. चवीला तर अप्रतिम लागते. तुम्ही या पद्धतीने शेव नक्की ट्राय करा. तुम्हाला जरी माझ्या पद्धतीने तयार केलेली ज्वारीच्या पिठाची शेव जर ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.